आमच्या लेकीला न्याय, आमच्या लेकीला न्याय, आमच्या चिमुरडीला न्याय, मिळत कसा नाही? आमच्या ताब्यात, आरोपीला आमच्या ताब्यात, आरोपीला आमच्या ताब्यात, फाशी, चिमुरडीला न्याय, अरे मिळत कसा नाही? आरोपीला फाशी. नरसापूर येथे झालेल्या एका चिमुकलीच्या अत्याचारानंतर जे आहे ते बीड नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळल्याचं बघायला मिळत आहे. बीडच्या परळीमध्ये देखील या प्रकरणी आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी रस्ता रोक केला जातो. सध्या मी बीडच्या परळीमध्ये उभा आहे. आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे रस्ता रोक केला जातो. माझ्यासोबत काही महिला देखील आहेत. काय सांगत नाही, इकडे महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढताना बघायला मिळतात. मन सुन्न करून टाकणारी घटना आहे. नसरापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि लहान बालका अर्भकापासून ते पार वयाचे 60 जरी ओलांडली तरीही महिला जर सुरक्षित नसेल तर मग ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. त्या चिमुकलीनं हे जग पाहिलेलं नव्हतं. तिला फुलायच्या खेळायच्या बागडायच्या दिवसामध्ये ती हे जग सोडून निघून गेलेली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. अशा घटना एक तर समाजात घडल्याच नाहीत पाहिजेत आणि आता घडल्याच आहेत. तर अशा नराधमांना जास्तीत जास्त लवकर फाशीची शिक्षा ही दिली गेली पाहिजे. एकीकडे सरकार महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना काढते, मात्र महिला सुरक्षित नाही. ही घटना अगदी मन सुन्न करणारी आहे. हे सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर मला वाटत आहे की काय केल्यानंतर महिला सुरक्षित आहे, काय करावं. माझाच प्रश्न आहे, प्रशासनाला प्रश्न आहे की आम्ही काय करावं. महिला म्हणून आम्ही आमच्या भूमिका कशा निभवाव्या. आम्ही घरात तर आमची जिम्मेदारी पूर्ण पाडतोच, शाळा कॉलेजमध्ये पण पाडतोच. मग आता काय केल्यानंतर आमच्या अस्तित्वाची लढाई थांबल, आम्ही सुरक्षित जगू. कितीदा मोर्चे, आंदोलनं, निवेदनं पेपरमध्ये संपादकीय लेखमधून वाचतो, जनजागृतीमधून वाचतो. ह्याचा परिणाम शून्यच असेल तर ह्या गोष्टी करायच्या का थांबवायच्या. नक्कीच भया, वारंवार एखादी घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मोर्चे आंदोलन काढले जातात, कसं बघताय? मुळात जेव्हा महिलांवर अत्याचार होतात, मग लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सुद्धा अत्याचार झाले, तर अशा प्रकरणामध्ये कायदा कठोरच असतो, पण कायद्याची अंमलबजावणी आणि आरोपी सजा मिळेपर्यंत ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. आणि आपण बघितलं की महाराष्ट्रात ज्या घटना झाल्या, नागपूरची घटना असेल, जालन्याची असेल, कोपर्डीची असेल, तिथे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 10-15 वर्ष ट्रायल चाललं. दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी नाकारला. मग आता वाट कशाची बघायची? जेव्हा महामहिम राष्ट्रपती आरोपींना दयेचा अर्ज नाकारतात तेव्हा लगेच एक्झिक्यूट झाली पाहिजे फाशी. आणि कायद्याचा बडगा कधी राहील? जर जास्तीत जास्त सजा अत्याचारी अशा नराधमांना मिळेल तरच कायद्याचा धाक राहील. नक्कीच कायद्याचा धाक राहील. भाऊ, तुम्ही हातामध्ये फलक घेतलाय. बीडमध्ये देखील काल परवा अशीच घटना घडली, काय सांगा? केस तालुक्यामध्ये इसू पोडगावमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. आजोबांनीच नातीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे. या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. राज्यामध्ये, देशामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, परंतु सजेचा जो दर आहे तो फार घटलेला आहे. आज राज्यामध्ये 40,519 लैंगिक प्रकरणं प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाययोजना आखली पाहिजे, जेणेकरून लवकरात लवकर अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि समाजामध्ये एक मेसेज गेला पाहिजे की अशी जर चुकीचं कृत्य केलं तर तात्काळ फाशी होते आणि सरकारकडून कठोर पावले उचलली जातात. नक्कीच काय मागणी आहे तुमच्या? माझी एवढीच एक मागणी आहे की अशा ज्या घटना होत आहेत वारंवार, जे फास्ट ट्रॅकमध्ये आपण म्हणतो नेहमी फास्ट ट्रॅकमध्ये घ्या, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कितीतरी न्यायालयीन प्रक्रिया असं पेंडिंग पडलेल्या आहेत. त्या कशामुळे पडलेल्या आहेत? त्याच्यावर काहीतरी समिती नेमावी आणि जास्तीत जास्त कठोर कायदा कसा व्हावा असं, जेणेकरून जे ज्या वेळेला तुझ्या घटनेवर तिथं अन्यायावर ज्या वेळेस हे होईल कुठतरी आपल्या घटनेवर जे
वारंवार अशा होऊ नयेत म्हणून, तर त्यावेळेला कुठेतरी आरोपींना पण अशा घटना करण्यासाठी धैर्य होणार नाही असं मला या ठिकाणी वाटते. जास्तीत जास्त कठोर कारवाई करून त्या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी विनंती आहे. नक्कीच बीडच्या परळीमध्ये हा रस्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोकोच्या माध्यमातून एकच मागणी करण्यात आली की आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, कारण की कोणत्याही नराधमाचं एक कृत्य करताना हात धजावतील, त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी जी आहे ते बीडच्या परळीतून करताना बघायला मिळत आहे. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, परळी, बीड.